नमस्कार, मी तन्मय ढिल्लो आणि आपण पाहताय देश विदेश हे बातमीपत्र. एक नजर, एक महत्वाची बातमी आहे. आखाती राजकारणाच्या केंद्रस्थानी आज इस्लामाबाद आहे आणि त्याला कारण आहे, कारण इराण अमेरिका शांतता चर्चेमुळे पाकिस्ताननं राजधानीत रेड अलर्ट जारी केलाय. संपूर्ण शहर हे अलर्ट मोडवर आहे आणि या उच्चस्तरीय बैठकीकडे इस्रायलचं बारकाईनं लक्ष आहे. या चर्चेतनं युद्धविरामाचा मार्ग निघणार की संघर्ष आणखी गुंतणार, पाहूया. आखाताचं भविष्य पाकिस्तानात ठरणार. इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेची शांतता चर्चा. इस्लामाबादेत बैठकीवर इस्रायलची नजर. इस्रायलच्या विरोधामुळे पाकिस्तान अलर्ट मोडवर. सामसूम रस्ते, बंद दुकानं, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांच्या हवाई हद्दीत घिरट्या. पाकिस्तानच्या राजधानीला एखाद्या किल्ल्याचं स्वरूप आलंय. इराण अमेरिकेच्या शांतता चर्चेमुळे इस्लामाबादेत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. कारण या शांतता चर्चेमुळे आखाती देशांमध्ये पुढे काय घडणार हे निश्चित होणार आहे आणि पाकिस्तानी सरकार ही चर्चा यशस्वी व्हावी म्हणून पुरेपूर काळजी घेताना दिसतंय. इराण अमेरिकेच्या चर्चेआधी पाकिस्ताननं जोरदार तयारी केली आहे. पाकिस्तानपासून पश्चिम आशियातील देशांपर्यंत पाकिस्तानची लढाऊ विमानं हवेत टेहळणी करतायत. खरं तर पाकिस्तानला इस्रायलची चिंता सतावते. इराण आणि अमेरिकेच्या नेत्यांना सुखरूपपणे इस्लामाबादमध्ये आणणं, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची चर्चा घडवून युद्धविरामावर सहमती मिळवणं, ही महत्त्वाची भूमिका पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत पार पाडायची आहे. यामध्ये इस्रायलचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो असं पाकिस्तानचं मत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वायुसेनेनं आतापर्यंतचं सर्वात मोठं पीस टाईम ऑपरेशन सुरू केलंय. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळाची चर्चा सेरेना हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीत अमेरिकेकडून उपराष्ट्रपती JD व्हान्स, विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ, प्रमुख सल्लागार जारेड कुशनर आणि सैन्य अधिकारी ब्रॅड कूपर हे सहभागी होतील. तर इराणकडून संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ, विदेश मंत्री अब्बास आरागची आणि उपविदेश मंत्री माजिद तख्त रवांची यांचा समावेश असेल. पाकिस्तानकडून पंतप्रधान शाहबाज शरीफ, सेनाप्रमुख आसिम मुनीर, विदेश मंत्री इशाक दार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आसिम मलिक हे दोन्ही देशांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही देशांनी युद्धविरामाच्या चर्चेसाठी काही महत्त्वाच्या अटी ठेवल्यात. यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी इराणच्या युरेनियम संवर्धनाबाबत आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाबाबतच्या चर्चेवर अधिक भर देतील. आम्ही शांतता करार यशस्वी करण्याच्या दृष्टीने या चर्चेकडे पाहतोय. मला वाटतं की हे सकारात्मक दिशेने जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जसे म्हणाले, इराण जर प्रामाणिकपणे चर्चा करण्यास तयार असेल तर आम्हीही चर्चेसाठी खुल्या मनाने पुढे येण्यास तयार आहोत. परंतु जर इराणने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना लक्षात येईल की वाटाघाटी करणारी टीम अशा प्रकारच्या खेळीला बळी पडणार नाही. आम्ही सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. राष्ट्राध्यक्षांनी आम्हाला याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत आणि आता काय घडतंय ते पाहावं लागेल. तर इराणकडून युद्धाचे नुकसान भरपाई मिळवणं, लेबनॉनवरील हल्ले थांबवणं, तसंच अमेरिकेचे लष्करी तळ रिकामी करणे अशा अनेक मुद्द्यांवर सहमती मिळवण्याचा प्रयत्न असेल. या चर्चेमध्ये इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्ष हाच कळीचा मुद्दा ठरू शकतो. इस्लामाबादमधील चर्चेत काय निर्णय होतो याकडे इस्रायलचं लक्ष आहे. आम्ही पाकिस्तानला एक विश्वासार्ह मध्यस्थ म्हणून पाहत नाही. अमेरिकेची स्वतःची काही कारणं असतील ज्यामुळे त्यांनी पाकिस्तानला मध्यस्थी करण्यासाठी पुढे केलं. आपण यापूर्वी देखील पाहिलं असेल, पश्चिम आशियामध्ये अमेरिकेने कतार आणि तुर्कीसारख्या देशांची हमास विरोधात लढण्यासाठी मदत घेतली. तशाच पद्धतीने पाकिस्तानच्या मदतीने इराणसोबत संवाद साधला जाणार आहे. पण शांतता चर्चेतून काय साध्य होईल याकडे इस्रायलचं लक्ष असेल. मुळात इस्रायल पाकिस्तानला विश्वासार्ह मध्यस्थ मानतच नाही आहे. त्यामुळे या चर्चेअंती अमेरिका आणि इराण काय निर्णय घेतात यावर आखाती देशांचं भवितव्य ठरेल. विशेष म्हणजे अमेरिकेनं लेबनॉनविषयीची अट मान्य केलीच तर इस्रायल अमेरिकेविरोधात जाणार का याकडेही सर्वांचं लक्ष असेल. चर्चेमध्ये पाकिस्तानचा रोल काय असणार आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थाने
पाकिस्तान कुठली भूमिका बजावत आहे. भारत सरकारसह इतर राष्ट्रांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर साशंकता निर्माण केलेली आहे. तरीही अमेरिकेच्या राष्ट्रपती यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख यांना महत्त्व देऊन आंतरराष्ट्रीय पटलावर पाकिस्तानचं महत्त्व वाढवलेलं आहे. यामुळे या चर्चा अंती नेमकं खऱ्या अर्थाने पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल की शांतता वादळापूर्वीची ही शांतता आहे, यावर प्रश्नचिन्ह आहे. अशा गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीमुळे पाकिस्तान सरकार अलर्ट मोडवर आहे. राजधानीत रेड अलर्ट जारी करून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पुढचे 2 दिवस इस्लामाबादमध्ये सर्व दुकानं आणि बाजार बंद असून कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही सुट्टी जाहीर केली आहे. से में आई है और पाकिस्तान और पाकिस्तानियों के लिए भी बड़े फ़ख्र की बात है और हमें बड़ी खुशी हुई है कि पूरी दुनिया में पाकिस्तान का नाम रोशन हुआ है. ये दुआ करते हैं कि अल्लाह ताला हमारे मुल्क की इसी तरह इज़्ज़त अफजाई में इजाफा करता रहे और अमन होता रहे, क्योंकि अमन ही खुशहाली का ज़रिया है. जंगें जो हैं वो बहुत मुश्किल हैं, उसमें सर्वाइव करना बहुत मुश्किल है और फिर हमारी आवाम का सर्वाइव करना ज़्यादा मुश्किल है. ईरान और अमेरिका की जंगबंदी बहुत ज़रूरी थी. इससे सारे मुल्कों को इफेक्ट आया हुआ था. पेट्रोल देखा जाए, हर चीज़ के ख़ास करके आम आवाम के ऊपर बहुत ज़्यादा इफेक्ट आया हुआ था कि भाई जो गरीब तबका है, जो 30,000 40,000 कमाने वाले लोग हैं, उनके ऊपर बहुत ज़्यादा असरात थे. हम लोग बहुत ज़्यादा मुतासिर हुए हैं पेट्रोल की कीमतें बढ़ने की वजह से, जिसकी वजह से हर चीज़ की कीमत बढ़ गई है. इंशाल्लाह ये सब कुछ कंट्रोल हो जाएगा और हमें उम्मीद है कि पाकिस्तान एक अच्छा और मतलब फ्रूटफुल उसके इंशाल्लाह नताइज आए. इराण अमेरिका शांतता चर्चेसाठी पाकिस्ताननं जोरदार तयारी केली आहे. पण इराणचे प्रतिनिधी या चर्चेसाठी येणार का याबाबत शंका आहे. लेबनॉनवरील हल्ले थांबवल्याशिवाय ही चर्चा निरर्थक असेल असे इराणच्या उपराष्ट्रपतींनी ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे अमेरिका इराण शांतता चर्चेची मदार पूर्णपणे इस्रायलवर अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.